चला, डायोड स्पेसिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. म्हणजे डायोड आपण कशावर सिलेक्ट करणार. आता एखादी वस्तू जरी विकत घ्यायची असेल, समजा पेन घ्यायचा असेल, तर आपण काय बघतो, तो कोणत्या कलरचा आहे, त्याची प्राईस किती आहे, तो कसा चालतो, तो कोणासाठी आपण वापरणार आहे, किंवा त्याचं ॲप्लिकेशन काय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, स्पेसिफाय करत असतो. आता बघा, डायोड स्पेसिफिकेशनमध्ये डायोड जर सिलेक्ट करायचा असेल तर ह्या गोष्टी आपण बघतो. तर पहिलं आहे फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप. फॉरवर्ड बायसमध्ये त्याचा व्होल्टेज ड्रॉप किती असेल हे बघतो. त्याच्यानंतर मॅक्सिमम फॉरवर्ड करंट, फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिकमध्ये जास्तीत जास्त किती करंट फ्लो होतो ते बघतो. त्याच्यानंतर ॲव्हरेज फॉरवर्ड करंट, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ फॉरवर्ड करंट ते बघतो. त्याच्यानंतर रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, ज्यावेळेस ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस रिव्हर्स करंट किती फ्लो होतो ते बघतो. पॉवर डिसिपेशन, त्याच्यामध्ये हीट डिसिपेशन किंवा पॉवर डिसिपेशन किती होतं ते बघतो. किंवा पी एन जंक्शनचं टेम्परेचर किती होतं, जंक्शन टेम्परेचर ते बघतो. त्याच्यानंतर पीक इनव्हर्स व्होल्टेज, म्हणजे रिव्हर्स बायसला जास्तीत जास्त किती व्होल्टेजवर ते ऑपरेट होतो. पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे रिव्हर्स बायसला किती व्होल्टेजपर्यंत तो विस्टँड राहतो, तर ते PIV. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सिलेक्ट करतो डायोड विकत घेताना किंवा डायोड कन्सिडर करताना, ह्या गोष्टी बघतो. आता डायोड कुठं वापरला जातो रे. सो दीज आर द बेसिक ॲप्लिकेशन ऑफ डायोड. रेक्टिफायरला तुम्हाला हाफ वेव्ह, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर वगैरे माहीत असेल, ओके, तर तिथं वापरतात. रेक्टिफायर काय करतं, AC टू DC कन्वर्ट करतं. काय करतं रेक्टिफायर, AC टू DC कन्वर्ट करतं. त्याच्यानंतर क्लिपर आणि क्लॅम्पर सर्किटमध्ये, तर क्लिपर कॅम्पर काय आहे, वेव्ह शेपिंग सर्किट आहे, तिथं डायोडचा वापर होतो. त्याच्यानंतर व्होल्टेज मल्टिप्लायरला वापरला जातो. त्याच्यानंतर AM डिटेक्टर, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन डिटेक्शनसाठी. त्याच्यानंतर फ्री व्हिलिंग डायोड माहीत असेल ना तुम्हाला, तर तिथं त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर लॉग अँटीलॉग सर्किट युजिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, तर इथं सुद्धा डायोडचा वापर होतो. अजूनसुद्धा डायोडची खूप सारे ॲप्लिकेशन आहे. हे फक्त PN जंक्शन डायोडचे ॲप्लिकेशन आहे. कोणत्या डायोडचे, PN जंक्शन, कारण वेगवेगळ्या टाईपचे डायोड आणि त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहे. तर कोणकोणत्या टाईपचे डायोड आहेत, तर PN जंक्शन डायोड, जे की आत्ता आपण बघितलं. त्याच पद्धतीने झिनर डायोड आहे. हा झिनर डायोड आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरतो, कारण रिव्हर्स बायस कंडिशनला तो प्रॉपर आउटपुट देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर LED डायोड, लाईट इमिटिंग डायोड, चार्जरला वगैरे इंडिकेटिंग डायोड असतो ना, तर तो LED डायोड आहे, लाईट इमिटिंग डायोड. आता LED बल्ब आलेत, LED पासून बल्ब बनलेले आहेत, तो LED डायोड आहे. त्याच्यानंतर फोटो डायोड, याच्यावर प्रकाश पडला की तो इलेक्ट्रिसिटी तयार करतो. हा डायोड काय आहे, याच्यावर प्रकाश पडला की तो इलेक्ट्रिसिटी तयार करतो. फायबर ऑप्टिक्समध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये आणि लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन कसं होतं, LED थ्रू, आणि लाईट एनर्जीचं परत इलेक्ट्रिकल एनर्जी कसं होतं, फोटो डायोड थ्रू. त्याच्यानंतर लेझर ऑपरेटेड सिस्टीम, लेझर डायोड माहिती आहे तुम्हाला, ओके, लेझर डायोड आणि पायोवर डायोड. लेझरचा फुल फॉर्म सांगता येईल तुम्हाला, लाईट ॲम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेशन इमिशन ऑफ रेडिएशन, करेक्ट, ओके. तर हे तुमचं डायोड, त्याचे स्पेसिफिकेशन आणि त्याचे टाईप्स येतं लक्षात. सो राईट डाऊन.